नमस्कार, मी रुपाली मुंडे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण आमरसाची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी आपण पहिले आंबे पाण्यात टाकून एक 5-10 मिनिटं तसेच ठेवायचे, जेणेकरून ते आपल्या शरीराला गरम पडणार नाही. चला आता आंब्याची रेसिपी. आता आमरसासाठी आपण आंबे घेतले, असे कडक वगैरे बघून घ्यायचे, छानपैकी वास येणारे. आणि पिठी साखर घेतली आणि वेलची घेतली. सर्वात प्रथम आपण पाण्यात 1-10 मिनिटं आंबे ठेवून दिलेले आणि त्याच्यानंतर आता आपण हे आंबे कापून घेणार आहोत. आता मी हे सगळे आंबे छानसे असे कापून घेतलेत. आता आपण या चाळणीवर ते असे हे करून घेऊया, घासून घेऊया. म्हणजे याने काय होईल, आपला आंब्याचा ज्यूस असेल, तो आमरस असेल, तो एकदम स्मूथ असा तयार होईल आणि आपलं रस सुद्धा यातला वाया जाणार नाही. हे बघा, सगळा आपला गर सगळा निघून येतोय. हे आता आपण आंब्याचा गर काढून घेतलाय. आता आपला आंबा किती गोड आहे त्याप्रमाणे आपण ही पिठी साखर त्यात टाकणार आहोत. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही पिठी साखर टाकायची आहे. आणि तुम्हाला जर गुठळेवाला आंब्याचा रस हवा असेल तर ह्यात तुम्ही आंब्याच्या फोडी कापून टाकू शकता आणि आमरस बनवू शकता. आता हे चांगलं आपण घुसळून घेऊया. काय असं घुसळून घेऊया आपण छान. आणि मस्तपैकी ते साखर आणि आंब्याचा रस एकजीव करून घेणार आहोत. आता आपण यात चिमटभरच वेलची पूड टाकणार आहोत. कारण काय ना, आंब्याची जी टेस्ट असते ना ती आपल्याला लागली पाहिजे. जास्त करून वेलचीची टेस्ट नाही लागली पाहिजे. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. बघा, आपला आंब्याचा ज्यूस रस मस्तपैकी स्मूथ असा झालेला आहे तयार. आता हा आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया.